ही रडायला सुरुवात कर रडायला. गेल्या मोठ्याने रड. अरे अजून रड. काय गे तू चल. मी आबागे. अहो तुम्ही आवरा जरा स्वतःला. बाबूराव धीर धरा. माणसं 4 दिवसानं सारं विसरतात. अजून वय गेलं नाही तुमचं. अहो ज्याच्याजवळ पैसा आहे ना तो जवानी सुद्धा विकत घेऊ शकेल. फार दूर जावं लागणार नाही तुम्हाला. माझी मेहुणी आहे. उद्यापासून ते तुमच्या सेवेला हजर आहे. तुम्ही लग्न केव्हाही करा पण सेवा मात्र चालू राहू दे. रामभाऊ अरे आरतीची तयारी झाली का? हो झाले सगळी तयारी. पार्वती अगं असं कसं झालं ग. अगं ही समधी दुनिया मतलबी आहे ग मतलबी. अगं तू गेल्या गेल्या तुझी सगळी संपत्ती लुटायला बसले पण ते हे विचार नाही करत की पार्वतीला काय हवं होतं. पार्वती ओ बाबूराव भाऊजी पार्वती मला कितीदा म्हणली होती रामू रामू मला दे. हा तुझा पोरगा नाही हा माझा पोरगा आहे. मला दे. आता भाऊजी तुम्हीच सांगा माझ्या काळजात तू तुकडा मी कसा देऊ. आता रामूच्या आतनच पार्वतीला मुक्ती मिळेल असं पार्वती मला म्हणली होती. हो पार्वती उठ सांग समजासनी सांग भाऊजीसनी की रामूला तू आपला मुलगा मानत होतीस की नाही. सांग उठ पार्वती उठ ग उठ. पार्वती अगं उठ ना उठ माझ्याशी बोल काहीतरी. अगं बोल ना माझ्याशी. उघड डोळे तुझे. जरा अति होतंय. अगं पहिलीच वेळ आहे माझी मैताला यायची. मला रडायला येत नाही. जसं येईल तसं रडते. अगं पण मला चान्स दे की जरा. पार्वती अशी कशी का सोडून गेलीस तू. पार्वती उठ ग. आता आपल्याला चहा कोण देणार ग. पार्वती अशी कशी का सोडून गेलीस तू. हा 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 सोनू 2च मिनिटात आलो. फक्त 2च मिनिटात. ऐकून तर घे ना. अगं माझ्या बापाच्या बिझनेसमुळे ना मला इथे यावं लागतं का ते. अगं सोनू ऐकून घेत जा. अगं हे पार्वतीचं प्रेत उठलं ना. हा महादेव तुझ्याकडे आला. 1-2 मिनिटं ऐकून घे. आयला बी गो. अरे आवरा रे कुणीतरी आता. हॅलो रिया बोल. हॅलो माया. अगं काय चाललंय तिकडं. काय नाही ग अजून ताटकाळतीये मिली. हो ना बरं झालं बाई मी नाही आले. मी तर ठरवलंय सगळं क्रियाकर्म झालं की मगच तिकडं येईल. नाहीतर काय खूप मोठं दुःख झाल्यासारखं सगळ्यांना भासवावं लागतंय. सारखा रडका चेहरा घेऊन इकडे तिकडे मिरवावं लागतंय. एकतर वेळेची बर्बादी त्यात पार्लरचा वाढत चाललाय खर्च. 3 तास एकच एक्सप्रेशन्स. ओ माय गॉड. चल बाय. कसली नातेवाईक मेले. सरणावर चढवताना पण कोणाचा पत्ता नाही. अगं यांच्या मनात प्रेम नसतंच मुळी. स्वार्थी कुठले. नुसता संपत्तीवर डोळा यांचा. पार्वती. हॅलो. मीटिंग उद्याचीच ठेवा. काय आहे ना की मोठ्या फायद्यासाठी लहान तोटे सहन करावे लागतात. नाही बाबूराव माझा चुलत भाऊच आहे. पण कसं आहे ना की त्याच्या सख्या भावाचा त्याला काही उपयोग नाही आहे. हां म्हणजे मला आता हे सिद्ध करावं लागेल की माझा त्याच्यावरती किती जीव आहे तो.
त्याशिवाय एवढी मोठी संपत्ती हाती कशी लागेल? हां बरं, मी सांगितलं तेवढं लक्षात ठेवा आणि मीटिंग उद्याचीच फायनल करा. चल फोन ठेवतो. सगळे सण तुझ्याशिवाय सुने सुने होणार. अगं उठ ना पार्वती, उठ ग. अरे बंद करा सगळं, बंद करा. मी तुम्ही आल्यापासून बघतोय. अरे माझी पार्वती मेल्याचं तुम्हाला दुःख नाहीये रे, कोणाला दुःख नाहीये. सो तो आपापलं स्वतःला सिद्ध करून माझी संपत्ती कशी हडप करता येईल याच्याकडे तुमचं लक्ष आहे. माझ्या लक्षात आलंय. अरे तुमची सावली जरी पडली ना माझ्यावर तरी माझ्या पार्वतीला मोक्ष मिळणार नाही. असल्या नातलगांची गरज नाही मला. मला माफ कर दादा. काय माफ कर? अरे आता आलाय सोय, माझी पार्वती गेली रे. दादा दादा मला माफ कर. अरे माझी चूक मला उमगली, चुकीची जाणीव झाली. मला सुद्धा जाणीव आहे, मला सुद्धा जाणीव झाली आहे. अरे तू आता माझ्या संपत्तीसाठी इथे देवता म्हणून आलाय. मला असल्या नातेवाईकांची गरज नाही. जा तुम्ही जा, मी विनंती करतो तुम्हाला. मला मला माझ्या पार्वतीसाठी एकटंच सोडा रे, माझी पार्वती. जा तुम्हाला जा म्हणतोय ना. अरे थांबू नका माझ्या समोर, माझ्या नजरेसमोरून जा तुम्ही, जा तुम्ही जा. नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे तुम्ही. 9 वाजले. रामला फोन करावा लागेल. ती बोलली होती बरोबर आहे, घरी एक भाडोत्री ठेवायलाच लागेल. एकट्याला नाही जमणार. हो फोन करतो.